पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून, सोलापुरातील घटना। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाल येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संजय हिरोळे असे पतीचे नाव असून त्याने पत्नी रेखा संजय हिरोळे हिला केबल वायरने गळा दाबून खून केला आहे। आश्चर्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः संजय हिरोळे पोलिसांसमोर हजर झाले। संजय आणि रेखा यांचे लग्न 15 वर्षापूर्वी झाले होते। त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। संजयला दारूचे व्यसन होते आणि सतत पत्नी व पत्नीच्या घरच्यांनी लोकांकडे पैशाची मागणी करत होता, अशी माहिती नातेवाईक व ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना दिली। सदर मृत्यू दिवस व उच्च दानासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। या घटनेने संपूर्ण सोलापूरचे दक्षिण सोलापूर हादरून गेले आहे। मल्लिकार्जुन आनंद हुळे ಈ ಪೂರಿಗೆ ವಯಕಳಿಗೆ 2 ಸರಿ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಫೋನ್ ಹಚ್ಚೋದು ಖರೆ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರಿ ಯತ್ನಾಳವ್ರು 3-4 ಮಂದಿ ಬಂದರು ಮಿಟಾಸನ ಪೂರಿ ಕಕ್ಕ ನನಗೆ ಜೀವ ಹೊಡಿತ ನನ್ನ ಗಂಡ 2 ಪೂರಿಗೆ 1 ಪಾರ ಅವ್ನು ಪೂರಿ ಅದ ಜಾಗಿನ ಮ್ಯಾಗ ಅದಕ್ಕೆ 2 ಕೂಸುಗಳು ಹೋಗಲತ್ತೀವಿ ತರಿ ಊರದವ್ರು ಏನು ಮಾಡ್ದವು ಬೈ ನೀ ಎಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಅಲ್ಲೇ ಚೂರ ತಿಳಿ ದಿಂಡ್ರದವ್ರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಹಚ್ಚಿಡ್ದವು ಇವ ಆಕಿಗೆ ಹೋಗಿ 1-8 ದಿನಕ್ಕೆ ತಮ್ಮದು ಹಿಟ್ರ್ ವೈರ್ಲಿ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಕುತ್ತಿಗೆ ಹಿಚ್ಚಿಕಿ ಕೊಲ್ಲಿ ಮನೆ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಊರು ಗಾಡಿ ತೊಗೊಂಡು ಫೇರಿ ಹೊಡೆದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಯಾನ। सांग काय घडलं होतं काय तुम्हाला काय काय माहिती? 9:30ला फोन आला। त्यांनी तिकडचा पोलीसचा फोन आला होता। ते MIDC पोलीस स्टेशनला आलं होतं। तिथून एक कुंभारला पाठवलं। कुंभारवरनं वासंगला आणलं। वासंगवरून आपलं पोलीस पाटील गावचं रामचंद्र पवार त्यांनी काही फोन लावला सगळ्याकडं। फोन लावला गेला त्यांनी अटकच आहे। कशाने मारलेले काय काय किती वाजता झालंय? वायर आहे काय तर चहा करणं वगैरे बसवलं मागून त्यांनी पोरी ऐकत नव्हतं ते पोरला त्यांनी मागून घेऊन हे दाबलं। काय केलं ते कोण किती वाजता झालंय हे काल कमीत कमी 5 वाजता 4 कुठं झालेलं आहे? यत्नाळमध्ये। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।